अजब रमा राघवची जोडी. साठी उपवास नाही ठेवलास? हे बघ, तू नसेल ठेवला पण मला पॉसिबल नाहीये. आज मी उपवास ठेवलाय. रमाताई, तुझा उपवास आहे? हो. तू कोणासाठी करतेस ग उपवास? आरुषी, अगं ऐक, मी ना थोडी गडबडीत आहे, तुला नंतर कॉल करते मी. आणि तू पण आज वरूनसाठी उपवास ठेव, विसरू नकोस. काय समजलं ना? हो ताई. बाय बाय बाय. चल मग निघूया. ए नको, आपण नको जाऊया. माझा आज उपवास आहे. उपवास? अगं अचानक काय झालं? आता तर मिसळ खायला एक्साइटेड होतीस ना? हो, पण आता रमाताईने सांगितलं ना आज हरतालिका आहे आणि लकीली मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. सो माझा आज उपवास आहे तुझ्यासाठी. तू तर माझ्यापेक्षा जास्त क्यूट आहेस. आत्ता वेळ मिळालाय तुला. कालपासून म्हणतोय मी मला भेट म्हणून. तेव्हा कुठे होतीस ग? चिडला? अहो, आज मी तुमच्यासाठी उपवास ठेवलाय. तू बरी आहेस ना? अहो काय होतंय? आज मी तुझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी उपवास ठेवला ना, म्हणून दिवसभर मी तुम्हाला अहो म्हणणार. तू ना ठार वेडी आहेस. एवढं सगळं करायची काय गरज आहे? अगं मी ऑलरेडी तुझाच आहे आणि तू माझी. हो, ते तर आहे, पण तरी सुद्धा फक्त हाच जन्म नाही तर पुढचे 7 जन्म मी तुला सोडणार नाही. नारायण, 7 जन्म? राघव, म्हणजे फक्त 7च जन्म? रमा, 7 जन्म काय, मला पुढचे सगळे जन्म तूच हवीस. अच्छा. पण धडधाकट. त्याला उपवास धरायची सवय नाहीये. काही त्रास झाला, उपवास बाधला तर? अरे नाही होणार त्रास. आय नो मला उपवासाची काय इंटरमिडिएट फास्टिंगची पण सवय नाही. मग पण तुझ्या लॉंग लाईफसाठी मला जे जे करायला मिळेल ते सगळं मी करणार. तुमच्या हट्टी रमाला समजावण्यात काहीच उपयोग नाही, ओके ना? करेक्ट. बरं, पण जमेल तेवढंच कर. राघव, मला सगळं झेपणार. आई म्हणतात ना, प्रेमात जर का ताकद असेल ना तर हा उपवास करणं काही डिफिकल्ट नाही जाणार. तू काळजी नको करूस. बरं, या सगळ्यात तू एक गोष्ट विसरतेस रमा. काय? अहो राघव असं म्हणणारच की नाही? राघव, अच्छा, म्हणजे हिला उपवासाची सवय नाही. तर मला तर उपवास करण्याची सवय आहे. आता बघतेच ही गुळाची ढेक उपवास कसा तडीला नेते ते. अश्विनी, अगं हे सगळं काय करतेस तू? साफसफाई. गणपती येण्याआधी घराची स्वच्छता नको का करायला? हा, आता तुला कसं करणार म्हणा. आता यापुढे या घराची सून म्हणून ही जबाबदारी माझी असेल. आत्तापासूनच सुरुवात करते. रमा, ही सगळी कामं मला अजिबात करायची नाहीयेत. पण तुला जर कामाला जुंपायचं असेल तर मला हे नाटक करावंच लागणार आहे. अश्विनी, ऐक ना, ही कामं मी केली तर चालेल तुला? तुला करायचंय? हा, हे घे. रमा, अगं काय झालंय? कसली एवढी तयारी आहे? अहो आई, उद्या आपण गणपतीच्या तयारीत असू ना, त्यामुळे आत्ताच सगळं आवरून घेते. मी पण तुला मदत करते. आई, तुम्ही सकाळपासून खूप कामं केल्यात, त्यामुळे आत्ता जाऊन तुम्ही पहिले आराम करा. रमा, जा. ऐकणार नाहीस बाई. नाही, जा 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 जा, आराम करा. हो हो.
करतेस अचानक साफसफाई? अगं हो, ते गणपती आहेत ना, त्यामुळे जरा साफसफाई करते. हो की गो, मी काय मदत करू? अगं नको, तसे गणपतीमध्ये तुझा अभ्यास होणार नाही ना, तू जाऊन आत्ता अभ्यास कर. नक्की नकोय ना मदत? नक्की नको, जा. रमा हम्म? हे घे. राघव रे, नकोय मला पाणी. रमा, अगं हे काय? गणपती इथूनच प्रवेश करणार? अरे हो, मी झाडून घेते, थांबा. तिथे जरा नीट झाडून घे, नाही तर माती तशीच राहते आणि वाऱ्याने घरात येते. हो वहिनी. ते गाद्या झटकून बेडशीट घालायचं कामच राहिलं ग फक्त. तू बस, मी करून घेते पटकन. अगं नाही, राहू दे गं अश्विनी, मी करते ना. दे. नक्की करशील? अगं हो, हरकत नाही, दे. नीट करा. हे काम तू करण्याची गरज नाहीये रमा. अंकल गुरुजी, तुम्हीच शिकवलं होतं ना, जिथे स्वच्छता असते तिथेच देव असतो. रमा का करते हे सगळं? रमा हे घे. राघव, मी सांगितलं ना तुला, मला पाणी नकोय. डिटर्मिनेशन मीन्स डिटर्मिनेशन. अजिबात ऐकू नकोस माझं. अरे रमा, काय झालं ग? अगं पूजेला लागणारी तांब्याची भांडी घासायचीच राहिलीत. आता यापुढे या घराची सून म्हणून ही जबाबदारी माझी असेल. बरं ठीक आहे ना, मग मी घासते ना. नक्की? हो नक्की, आलेच मी भांडी घास. जरा नीट घासा, ते कसं तेलकट असतं ना, जरा निघत नाही. हो. जमतंय ना? हो हो, ते खूप ऑइली आहे हा, निघत नाही लवकर. हो. खूप घासावं लागेल तुला. हे बघ. वा, मस्त. हा,